बहिष्कार कुठेही बहिष्कार टाकलेला नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते, त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही। आणि जे गैरहजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही। आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं, कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो, तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे। मी सांगितलं ना, मी माझ्या अडचणीमुळे अनुपस्थित होतो, मी चेकअपसाठी गेलेलो होतो। आणि तुम्ही पाहिजे तर आज जाऊन इथले जे लोक आहेत त्यांना विचारलं तरी सांगतील, मी इथं 10 वाजता येणार होतो, ते मला लेट झालं। पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढते, महायुतीचाच सरकार बसेल प्रत्येक ठिकाणी असं बोललं जात आहे, परंतु मित्र पक्ष एकमेकांची फोडाफोडी करते। तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर माझ्याकडनं मिळणार नाही। 100% आम्ही बहिष्कार टाकलेला नव्हता। जी आमची काय भूमिका होती ती मुख्यमंत्री मोदयांकडे कदाचित मांडली असेल, पण तिथं काय घडलं हे शब्दांशब्द तुम्हाला कसा कळतो किंवा कळलेला चुकीचा कसा असू शकतो याची मी माहिती घेतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट, गेल्या वेळी ज्यावेळी समन्वय समितीची बैठक झाली नव्हती त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की बैठक आमची झाली, मात्र 18 तारखेला आम्ही या संदर्भात एक पीसी घेऊ। समन्वय समिती पत्रकार परिषद आज होणार त्या पत्रकार परिषदेत अजून दिवस संपायचा आहे। आपण सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट एक समजू नये, अजून दिवस संपायचा आहे। पण अजून एक त्याच्यामध्ये करेक्शन मी करतो, समन्वय समितीची जी पहिली बैठक झाली नव्हती, ज्याला बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित नव्हते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं, त्याच्यानंतर 8 दिवसानं समन्वय समितीची बैठक झाली, ती दुपारी 2 वाजता झाली मंगळवारची शंभूराज देसाई साहेबांच्या घरी। त्याच्यामध्ये मी, शंभूराज देसाई, सुनीलजी तटकरे, हसन मुश्रीफ, चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित होतो। हे चुकीचं, जसं आम्ही विधानसभात सांगतो की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये, तसं हे चुकीचं रेकॉर्डवर राहू नये। आज जी पत्रकार परिषद होती किंवा आज जी समन्वय समितीची बैठक होती ती होणार आहे की नाही होणार आहे? थोडं जर असेल तर तुम्हाला कळेल। बैठक प्रस्तावित आहे, काही चर्चा झाली आहे, असं काही आहे बैठकीच्या संदर्भात? मी मगासपासून हेच सांगतोय की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झालेली आहे। आता इथनं मला बाहेर जायला पहिलं द्या, आणि ज्या काही ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या वेळाने मी तुम्हाला देतो। तुम्ही रायगडसाठी म्हणता, मात्र खेडमध्ये देखील नाराजी नाट्य आहे, कारण की आज त्याच्याबद्दल सांगतो। याबाबत आता आपण ट्रॅकवर आलो। मुद्दा असा आहे की याबाबत स्वतः योगेश कदम साहेबांचं माझं अर्ध्या तासापूर्वी फोनवरनं बोलणं झालं प्रवासामध्ये, तो विषय देखील मी इथं घेऊन आलो होतो। विनय नातू साहेब हे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख आहेत, निवडणुकीचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे उद्या मी रत्नागिरीला गेल्यानंतर रत्नागिरीमध्ये कुठं पाठीपुढं झालं असेल त्याच्या संदर्भात आम्ही बैठक घेऊ। त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला बैठक घेऊ, त्याच्यामध्ये चिपळूण गुहागरचा विषय असेल, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे हे खेडमध्ये जाणार आहोत आणि खेडमधला निर्णय घेऊ। ठीक आहे। दुसरीकडे कणकवलीमध्ये एक वेगळी युती पाहायला मिळते, भाजपला वेगळं तुम्ही ठेवलेलं आहे आणि इतर पक्ष सिंधुदुर्गामध्ये भाजपला कुठेही आम्ही वेगळं ठेवलेलं नव्हतं। शेवटपर्यंत मी आणि निलेशजी हेच सांगत होतो, दीपकभाई केसरकर हेच सांगत होतो की आमच्यासाठी आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की माननीय खासदार राणे साहेबांचा शब्द हा अंतिम असेल। आम्ही राणे साहेबांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो। तोपर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेले होते, आम्ही राणे साहेबांना विनंती केली की अशा पद्धतीनं तुमचं देखील ऐकलं गेलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करू। आणि त्याच्यानंतर राणे साहेबांनी सांगितलं की आता शेवटी कोण जर ऐकत नसेल तर शेवटी स्वतःच्या पक्षाचे देखील फॉर्म भरले गेले पाहिजेत। पण मला 100% खात्री आहे की आशीर्वाद राणे साहेबांचा आम्हालाच आहे। काल राज ठाकरे यांनी ट्विट केलं, त्या ट्विटच्या माध्यमातून आपल्यावर टीका केली, शिवसेनेवर टीका केली, शिंदे गटावर टीका केली। नाही, त्या ट्विटमध्ये मला असं वाटतं ते तुम्ही वेगळ्या अर्थानं घेतलं आहे। ते ट्विट त्यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून जे हिंदुत्व सांभाळू शकत नाहीत त्यांनी हिंदुत्वाचं भांडवल करू नये, अशा पद्धतीचं आशय होतं। आता हे कोणासाठी असू शकतं? तुम्हाला कदाचित कोणीतरी सांगितलं असेल की ते आमच्यासाठी अजिबात नव्हतं। त्यांनी जो टोला मारला होता तो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्यावेळी सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये जर तुम्ही जाल किंवा काँग्रेसबरोबर जर तुम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न कराल तर मी शिवसेना हे माझं दुकान बंद करेन। जे काँग्रेसबरोबर गेले, ज्यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करून, ते हिंदुत्व सोडल्यानंतर देखील ते अजूनही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग काँग्रेसच्या मांडीवर बसून करतायत, त्यांच्यासाठी दिलेला तो टोला होता। तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, तो आमच्यासाठी अजिबात नव्हता। ज्यांना टोला होता त्यांच्यापर्यंत त्यांनी डायरेक्ट बोलू शकत नाही म्हणून तसा पोचवलेला आहे।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.